नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणकर योगेश. तर आज आहे सत्यनारायणची पूजा प्राचीच्या सासरी. तर मी रतिकाताई आम्ही दोघे चालू आहे पाटरकेनवरून. तर लाईट गेलेली आहे कारण की काल फणसाचं झाड वाटतं पडलं, तर पोलाच्या लाईट सगळ्या गेल्या. 8 पोलं पडली वाटतं, असं काहीतरी आहे. तर खूप प्रयत्न केले काल रात्री, प्रयत्न करून थोड्या वेळासाठी लाईट आणली रात्र काढायला. तर आज काम चालू आहे आणि नशीब पूजा दुपारी 3 वाजता आहे. सो आता तयारी चालली आहे सगळी, जेवण आणि बनवत आहेत, सगळी तयारी चालू आहे. भट पण आय थिंक 3 वाजता येणार आहेत. तर हा व्हिडिओ आय थिंक छोटा असेल कारण की याच्या पुढे मी अजून 5-6 दिवस गावी राहणार आहे. तर सगळं काही आपल्याला रेकॉर्ड करायचं, त्यासाठी ट्राय करतो की छोटे छोटे आणि इम्पॉर्टंट शॉट दाखवायचे. तर बघूया या गावची मजा. आमची नवीन नवरी तयार आहे पूजेसाठी. साडी आता 10,000ची साडी, मग 10,000ची साडी आपणाई बॉडी काय उपयोग. ठेव जरा आता तुम्ही दोघांनी भटा भटा दर खाली ती करूच काय देवाजवळ नेतात जाताना. ते तुम्ही धरा 5 जणींनी आणि ते डोक्याला लावा, 5 वेळा करा खाली. हा लाव डोका गो, डोक्याला लावा, टेकव खाली, सरळ पकडा, लाव डोके. झोपला परत उठला जुळात लोक आपले काय करी झाले ना. तू कशाला बोलतो, तो ह्यो दे पदर दे तिला आता करून दे. नाही पदर टाकते खांद्यावर, खांद्यावर टाक, खांद्यावर टाक. तो भट टाकीला तर डोक्यावर भट तू टाक तिच्या डोळ्यावर. आता डोक्यावर पदर दे, डाव्या हाताने डोक्यावर असं झाले ना. 5 झाले ना. आता हे घेऊन जावा देवाजवळ आणि देवाजवळ उतरा. हे त्याच्या डोक्यावर द्या. आता सगळं पण नेऊ डोक्यात. नावला काय सांगितलं असता आमची उंची काय जाऊ दे. जरा शास्त्र करायचं लावायचं ना त्याला. काय धरू भेटता. आम्ही असं घातला होतं पुढे सांभाळता जाणव्या तिकडे देव त्याची उंची पाहती नाही. थोडंच असतं. चल देवाजवळ देवाजवळ नाही लागत आहे वर. एक तांबे उतरा. जाऊ देवा समोर समोर तोंड कर, समोर तोंड कर, पाठमोर नको. हा चल उतरा. एक घे. हा घेवा गो एक देवा आमच्या हात. आता हे काय करूचे, हे ठेवाचा भात. पाणी तुळशीत नेऊन झाला. चल तर वा, वरच्या झाडावरून एक आंबा पडलाय खाली. अरे यार, झालाय, मस्त झालाय. होय, पिकलाय. आत्ताच पडला वरून, मस्त नरम आहे. दाखव. अरे खूप आले त्या वरच्या झाडात ना, फणसो खूप आलेत. सगळे कापायत वाटतं सगळं. याला चुपून खायचं. ही कोकणात मजा आहे की भाई, झाडांना पडला नाही पडला लगेच उचलायची आणि चुपून खाणारा आंबा आहे रायवळवाला. आम्हाला काय ते प्राचीन नवीन सांगितलंय, हे असं पोटलीमध्ये पाणी लावलं ना, पाणी टाकलं ना पोटलीत की केमरं येत नाही. केमरं माहीत आहेत ना, छोटी छोटी असतात
बारकेशी जे डोळ्यासमोर जास्त फिरतात ती येत नाही याच्याने. आणि हे खरंच आहे, म्हणजे इकडे नाही आहेत पण बाहेर खूप आहेत, या भागात नाही आहेत. हे आता ट्राय केला पाहिजे. आंबा खाता येते त्याचे. नव्या नवरीला नवा आंबा भेटला डायरेक्ट वरतून. दिल्यानंतर खाऊ माझे ती ना कळवा चेळू केली मी घेणार नाही. तू नाही गेला खाली खेळायला का? जाऊच आहे तू का? वाचला. गावी सगळे मंडळी अशी एकत्र भेटली ना लहान पोरं तर क्रिकेट खेळायला मजाच वेगळी येते. आजूबाजूला सगळी झाडं आणि मध्ये एक छोटासा ग्राउंड आणि छोट्या पोरांसोबत क्रिकेट. त्याच्यानंतर पुरीच्या घरी सगळं गाव येऊ कहो तेव्हा साखर पुडो आम्हाची. मग आमच्या गावात सांगू तुझ्या गावात बाहेर पडता गाव. भाचा मामाच्या चपला घालतो म्हणजेच माझ्या. हे वेड्या माझी आहे ती. ती पण उलटी घातली. नाही ते गेलं. या मित्रांनो आंबो खावा. पडलाय की कान पडलाय. त्याची नवीन नवरे असल्याचे फायदे. नुसते आंबे भेटतात आम्हाला, नुसते आंबे. नाही. बाबू आंबा खातो. हे बाच्या आंबा खातो. तेव्हा आंबा आंबा मामाला बाईट दे. थांब माझा व्हिडिओ घे. भाचा माझा व्हिडिओ घेतोय 2 मिनिटं. तेव्हा मार्क लावला नेला. चल ते का या मित्रांनो आंबा खायला. आंबो खायला. हापूस आंबा मस्त. या मित्रांनो जेवायला. काल पण अंधारात जेवलो गरमीमध्ये, आज पण अंधारात जेवतोय गरमीमध्ये. लाईट कधी येईल भरोसा नाही. बघूया 5 वाजेपर्यंत तरी येते का. नाही तर आज पण गरमीत झोपायचं. आणि हा आमचा भाचा खेळतोय मस्त. पण गावी लग्नाचं जेवण जेवायची मजाच वेगळी आहे. आणि मी फर्स्ट टाईम म्हणजे असं खूप वर्षानंतर अनुभवतोय लग्नानंतर कोणत्या पद्धती होतात, कोणत्या विधी होतात सगळं. संध्याकाळच्या जेवणाची तयारी. भात, वाटाण्याची भाजी, फणसाची भाजी आणि वडे. पापड ऑल्सो. पहिली तुम्ही च्या देवा. मागे सगळे पुरुष मंडळी मकर बनवायची तयारी करतात. अरे होय थांबले जरा. रेकॉर्डिंग करताय ना, करून घ्या करून घ्या. बंद करा इकडं. मिरची दिसो गवी खेड खेडच्या गावाला. मग पुढे पोलादपूरला जाऊया पाठवू. एक हिचं नाव ॲड करा खांडेकर, मीना खांडेकर यांची आई. ही वालम हिची आमची बहीण मोंडीन. मोंडील मोंडीन नको. जातो असंच ना, आम्हाला काय काम आहेत. चला भेट वाटूक. चला नवरा नवरी पूर्ण वाडीत आता भेट वाटूक जाता.
म्हणजेच खोबरा, एक लाडू आणि एक वडा, ते गोलवाले असतात ते. सो आता प्रत्येकांच्या घरी जातील. हे चल चला आता ह्याचा भाचा आता इथं मागून येतोय. मामी गेली पुढे, चल. मामीचा लाडका गेली तिकडे ना बाबू ये तुका भेट देता होय दे दे भेट देता हो. तुला माहिती आहे भेट का देतात? मला पण नाही माहिती. सांग नाव सांगायला. ओके. भेट याच्यासाठी वाटतात की नव्या नवरीचं नाव सांगतात काय ठेवलं आहे ते. गावातल्यांना यायला कधी कधी टाईम नाही भेटत लग्नात, तर त्यासाठी ॲक्च्युली कालच हे होणार होतं, पण काल लाईट नव्हती. नवरीच्या मागणे नवरा. आमची नवरी जरा नवीन आहे म्हणून तिला पदर घ्यायला जमत नाही, राहत नाही. काय नाही, नंतर नंतर सवय होईल ती. सांभाळून घ्या आमच्या प्राचीला. प्राचीन ठेवलं ना. गावठी इलायची केळी. असं एक एक घर करून पुन्हा वाडीत फिरणार आहे. प्राची दमणार आहे आमची. कोणतं आहे फणस? कोणतं तुला माहिती आहे? हा कापो बरको कुठे आहे? आणि कसं तू सांगितलंय कापो आहे? सांग कसं 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 ओळखलं कसं ते सांग. बरको आहे की कापो आहे? हा काय पण म्हणजे सांगायचं म्हणून. हा काय पण सांगतात न बघता. बरको आहे कापो आहे. हा मामीला काय माहिती आहे? हा मम्मी. ओके. आला व्हिडिओ. आया व्हिडिओ. गावी पण ओला आहे, टेन्शनच नाही. ह्याचं सर्व्हिस सेंटर कुठे आहे? मग आता तू बोलला तुझी गाडी आहे आणि तू आता महावितरण आले तिथे. गप गप बारकी झोपले. घे बस प्राची बस. VIP सीट फॉर यू. Sit here, Ozzy. Sit here. काकूकडे दे. थंड पाणी. सगळ्यांचं पाणी इकडनं. आमचं पण दिवस असं देणार का? आमच्याकडे पाणी आहे, मरणाचं पाणी आहे. आमची काय मशीन सोडली असं बट्टा जरा.
तर मित्रांनो अशी एक पद्धत असते, प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात जाऊन भेट वाटली जाते. भेट वाटली जाते मीन्स खोबऱ्याचा तुकडा आणि लाडू आणि वडे असं दिलं जातं. प्रत्येकाला एक मान असतो तो, आणि मुलीचं नाव सांगितलं जातं, काय ठेवलं आहे ते, चेंज केलं असेल तर ते, किंवा जे आहे ते असं. सो मला पण पहिल्यांदाच बघायला भेटलं. बरं आहे, तुम्ही बघितलं असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. गुरुजी आता प्रसाद बनवत आहेत. थंडा खायचा ना, हा तुला खा. मकर पण मस्त सजवलंय, गावातल्या वाडीतल्या पोरांनी भारी सजवलंय. भटांनी प्रसाद पण तयार केलाय. आता नवरदेव आणि नवरी म्हणजे प्राची आणि प्रशांत दोघे पण पूजेला बसतील सत्यनारायणच्या. या लाईट पाहिजे होती जी नाही आहे. पूजेला सुरुवात झाली. हो काका पण येतात व्हिडिओ. होय आमचा काका होय तुमचा काका. वेळ्या हाय कर मामा, हाय का ब्लँकेट दे. आहे प्रेमळ दीर ननन आहे तवशी. प्रशांतरावांचे नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. वा 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 टाळ्या वाजवा. एक होती जाऊ, एक होती चिऊ, एक होती गाऊ. प्राचीचं नाव घेतो डोकं नका हा मस्त. हात जोड अरे उठ. हात जोड. हा चला तुम्ही पण निघाला. चल प्राची रडू नकोस हा, आम्ही येतो जाऊन. प्राची येतो हा, रडू नको. अजिबात नाही. तुम्ही रडायचं ना, तिला रडायला नाही देणार मी. रडायला आली तर मी सांगेन आताच घेऊन जावं, मला पसंत नाही. जो पाहिजे होता त्याच्याशीच केलं ना, म्हणून ती रडत नाहीये. आज सत्यनारायणची पूजा आहे तर भजन पण आहे.
अरे दोघांही होता तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या मागे भजनाचा आवाज येत असेल महिला मंडळाचा. तर आजच्या व्हिडिओ तुम्ही बघितला सत्यनारायणची पूजा आणि जी गावी प्रथा आहे नवरा नवरीची लग्न झाल्यानंतर गावातल्या प्रत्येक घरात फिरायची भेट देण्यासाठी. तर ते काय ते नवीन होतं माझ्यासाठी आणि मला मजा आली या गावात फिरून. आता उद्या सकाळी आम्ही परतावण्याला 5 परतावण्याला तिकडे जाणार आहेत खारेपाटणला, प्राचीच्या माहेरी म्हणजे माझ्या मामाच्या घरी. तर त्यानंतर माझे दुसरे प्लॅन्स आहेत. तर आय होप
हा पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला आवडले असेल तर नक्की लाईक करा. आणि तुमच्या गावी पण ही प्रथा आहे का हे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर चला आत्ता इकडेच रजा घेतो.